जागतिक पर्यावरण दिनाचं औचित्य साधून गुरुवार दिनांक 5 जून 2025 रोजी ठीक सकाळी 8 वाजता स्थानिक प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय केंद्र कारंजा येथे जागतिक वृक्ष पर्यावरण दिनानिमित्त राजयोगिनी बी.के. मालती दीदी यांच्या हस्ते वड, पिंपळ, कडुलिंब आणि प्राणवायूयुक्त वृक्षांचं वृक्षारोपण करण्यात आलं। याप्रसंगी बी.के. परिवारातील बी.के. नयना दीदी, बी.के. रीना बहन, बी.के. मंदाताई, बी.के. लताताई, बी.के. छायाताई, बी.के. सुमनताई, बी.के. साधनाताई, बी.के. रंजनाताई, बी.के. उमाताई, बी.के. प्रदीपभाई, बी.के. प्रवीणभाई, बी.के. डॉक्टर निखिलभाई, बी.के. साखरकरभाई, बी.के. बारडभाई आणि इतर बी.के. परिवारातील जास्तीत जास्त भाई बहन उपस्थित होते। यावेळी राजयोगिनी बी.के. मालती दीदी यांनी पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी आणि मानवी जीवनाच्या संरक्षणासाठी सृष्टीमध्ये जास्तीत जास्त प्राणवायूची आवश्यकता असून निसर्गातील वृक्षवेली जगले तरच प्राणवायू मिळेल। त्यामुळे प्रत्येक बी.के. भाई बहन यांनी जिथे जागा मिळेल तिथे वड, पिंपळ, औदुंबर, कडुलिंब इत्यादी झाडांचे वृक्षारोपण करावे आणि महत्त्वाचे म्हणजे जी झाडे उपलब्ध आहेत त्यांना आवश्यक असणारे खत पाणी देऊन झाडांचं संवर्धन करावं असं आवाहन त्यांनी उपस्थितांना केलं। जनमत लाईव्ह न्यूज करता वाशिमहून ज्ञानेश्वर वरघट यांची रिपोर्ट।